मुंबईमध्ये शिवसेनेचाच महापौर बसणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका आमदारानं थेट एकनाथ शिंदेंना साथ घातलेली आहे। मुंबईत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं आणि त्यामुळे मुंबईत दोन्ही शिवसेना एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। पण राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल। शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। आमचा विचार जो आहे, आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत। या दरम्यान दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत। याचं कारण आहे भास्कर जाधवांनी केलेलं एक विधान। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी थेट एकनाथ शिंदेंना आवाहन केलं आहे। राजकीय मतभेद विसरून एकनाथ शिंदेंनी मुंबईत उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा असं मोठं विधान भास्कर जाधव यांनी केलंय। तर राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणत गुलाबराव पाटलांनी देखील सूचक विधान केलं आहे। जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात, जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात, त्या सर्वांना आव्हान वजा विनंती करतो की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे। तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे। त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदेंनी दाखवलं पाहिजे। पण राजकारणामध्ये काहीच सांगता येत नाही, कोण कधी कोणाबरोबर जाईल। त्यामुळे भविष्यवाणी मी काही सांगू शकत नाही। आपण बघताय MIM आता कोणाबरोबर युती करते, अमुक पक्ष त्याच्यावर युती करतोय, टमुक पक्ष याच्यावर युती करतोय। त्यामुळे राजकारणामध्ये असं काही कन्फर्म सांगू शकत नाही म्हणून की मैं इसके साथ ही रहूंगा। शिवसेना होतील का हो एकत्र? मग हा शिवसेना होऊन जातील एकत्र? आणि मी सांगितलं राजकारणात काही होते। आधी भास्कर जाधव, त्यानंतर गुलाब नंतर दोन्ही शिवसेनेमध्ये टोकाची लढाई पाहायला मिळाली। गद्दार आणि खोक्यांच्या घोषणांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं। त्यामुळे दोन्ही शिवसेनेमधलं वैर लपून राहिलेलं नाही। त्यामुळे भास्कर जाधवांच्या आवाहनानंतर शिंदे ठाकरेंना पाठिंबा देणार का किंवा शिंदेंनी पाठिंबा दिला तर ठाकरे पाठिंबा घेणार का हा देखील मोठा प्रश्न आहे। शिंदेचा पाठिंबा घेणार नाही। ते हवं की पक्ष विचार करेल जेवढे आजही ती भूमिका आहे। शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही। सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही, बरं का। भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते। जे काही 2022ला जेव्हा बाळासाहेबांच्या विचारधारेशीच प्रतारणा ज्यांनी केली आणि बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं त्याच्या विरुद्ध काम केलं, मॅन्डेट दिलं होतं जनतेने शिवसेना भाजप युतीला, परंतु सरकार बनवलं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधातल्या लोकांच्या बरोबर। त्यामुळे आमचा विचार जो आहे, आमची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारांची जी आहे ती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना। भास्कर जाधवांच्या विधानाचा भाजपकडून देखील समाचार घेण्यात आलाय। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वेळी असं राजकीय विधान करणं चुकीचं असल्याचं म्हणत बावनकुळेंनी भास्कर जाधवांवर टीकेची झोड उठवली आहे। या जन्मदिवसाला कोणी राजकीय जोडू नये, या ठिकाणी राजकीय भाष्य बाळासाहेबांच्या जन्मदिवसानिमित्त करणे
हे बाळासाहेबांच्या संपूर्ण जीवनशैलीमध्ये यामध्ये याला कधीच स्थान आलं नाही आहे. त्यामुळं त्यांनी याचा तारतम्य बघायला पाहिजे की बाळासाहेबांच्या जयंती उत्सवाच्या दिवशी अशा पद्धतीचे राजकीय स्टेटमेंट करणे हे भास्कर जाधवला किती शोभलं आहे मला माहिती. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी वेगवेगळे अंदाज बांधले जातात. महायुतीला बहुमत मिळून देखील अद्याप चित्र स्पष्ट झालं नाही. त्यात भास्कर जाधवांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे मुंबईत दोन्ही शिवसेना एकत्र येणार का हा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येतोय. कारण मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही शक्य होऊ शकतं हे चित्र पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.